कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. सभापती महोदय, खरं तर आता या सभागृहात शालेय शिक्षण विभागाचे अनेक प्रश्न चर्चेला आलेले आहेत आणि अनेक प्रश्न चर्चेला कायम येत असतात. मला अतिशय खेदाने सांगितलं पाहिजे की राज्यात सगळ्यात भ्रष्ट जर विभाग कोणता असेल तर तो शालेय शिक्षण विभाग आहे, असं मला आज इथं या निमित्ताने खेदाने सांगावं लागतं. आणि याचं एकमेव कारण असं आहे की इतक्या किचकट प्रक्रिया आणि इतके किचकट नियम आणि याच्यामध्ये महसूल असेल, महसूल विभागामध्ये एका नियमाच्या चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, गृह विभागात एका चौकटीच्या बाहेर जाता येत नाही, पण शालेय विभागामध्ये तर शिपायाला शिक्षक, शिक्षकाला चपराशी, चपराशीला काय 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 प्रकार झालेत हे आपण शोधून सापडणार नाही अशी परिस्थिती आहे. आणि ह्यामुळं मंत्री महोदय प्रचंड बदनामी ही आपल्या विभागाची सातत्याने चालू आहे. आज जो प्रश्न मी या ठिकाणी विचारला, या प्रश्नाला उत्तर देताना सगळ्या ह्याला आपण खरे नाही खरे नाही खरे नाही उत्तर दिलेलं आहे. काही प्रलंबित आहे का? खरे नाही. कोणते प्रश्न प्रलंबित आहेत का? खरे नाही. प्रकरण प्रलंबित आहेत का? खरे नाही. अहो खरे नाही म्हणजे सगळं जर काहीच प्रलंबित नसेल तर या आझाद मैदानावर लोक आंदोलनाला येत आहेत कशाला? कशासाठी दारोदार आज आंदोलन चालले? प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षण विभागाच्या दारासमोर आंदोलनं चाललेली आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे मंत्री महोदय. आणि मंत्री महोदय कोणी असले तरी विभाग म्हणून हे कधीच सुधारायला तयार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहे की महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, राईट टू सर्व्हिस ॲक्ट 2015 साली राज्यामध्ये कार्यान्वित झाला. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट किती दिवसात झाली पाहिजे याचा नियम आहे. सगळ्यात जास्त ऐशी की तैसी या जर कायद्याची कोणी करत असेल तर तो शालेय शिक्षण विभाग आहे. कुठंच नियम पाळला जात नाहीये. आणि ह्याच्यात जो पैसे खायचे त्या पैसे खाण्यासाठी ही प्रणाली नकोय तुमच्या लोकांना. आणि म्हणून तिच्यात सातत फाटे फोडण्याचं काम हे सातत्याने चालू आहे. कुठंही प्रणाली चालू नाही. आज टाउन प्लॅनिंग विभागाने BPMS नावाची एक सिस्टीम चालू केली ऑनलाईन बांधकाम परवानग्यांची. थोड्याफार त्रुटी असतील परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. पासपोर्टच्या ऑफिसमध्ये जर आपण गेलो, TCS कंपनीने काम केलंय. परत एकदा गेल्यानंतर माणसाला परत जावं लागत नाही पासपोर्ट ऑफिसमध्ये. पण इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर हार्ड कॉपी जमा नाही केली म्हणून रिजेक्ट झालेले प्रकरणं आज माझ्याकडे जवळजवळ वर्षभरातले कितीतरी प्रकरणं आहेत. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असा आहे की अनेक प्रश्न आहेत, या प्रश्नांसाठी काही कालमर्यादा आपण ठरवणार आहात का? ही IT प्रणाली लाभवताना महा-IT सारख्या कंपनीच्या भरोश्यावर जर तुम्ही हे करणार असाल तर ते देखील पुनर्विचार आपण केला पाहिजे. कारण महा-ITचं एकही प्रकरण आजपर्यंत यशस्वी झालेलं नाही, एकही प्रोजेक्ट यशस्वी झालेलं नाही. अतिशय खेदाने सांगावं लागतं. प्रश्न विचारा. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय असा आहे की या सगळ्या प्रश्नांवर आपण एक बैठक आपल्या दालनामध्ये लावावी. ITचे लोक बोलवावेत, संबंधित अधिकारी बोलवणार का? आणि आम्हाला देखील तिथं बोलून या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात कालमर्यादेत हा प्रश्न सुटावा यासाठी आपण काही उपाययोजना करणार का? सन्माननीय सदस्य सत्यजित तांबे साहेबांनी जो विषय ह्या ठिकाणी मांडला, काळानुरूप प्रत्येक विभाग हा डिजिटलायझेशनकडे त्या ठिकाणी वळतो आहे. आपल्या विभागात देखील बऱ्याच प्रमाणात डिजिटलायझेशन झालं आहे. परंतु आपल्या ज्या सूचना आहे त्या समजून घेण्याकरता आणि तशा पद्धतीचे बदल आपल्या विभागात करण्याकरता निश्चितपणे बैठक आपण याच्याकरता लावू. त्या बैठकीला तुम्हाला देखील निमंत्रित करू, कारण आपण टेक्नोसॅव्ही आहात. कोणत्या प्रकरणामध्ये कोणचं टेक्निक वापरलं पाहिजे हे सत्यजित तांब्यांना व्यवस्थित माहिती असते. त्याच्यामुळे तुमचं मार्गदर्शन निश्चितपणे याच्यामध्ये घेण्यात येईल. फक्त एकच विनंती आहे, आपण हे जे शालेय शिक्षण विभागावरती ताशेरे ओढले आहे की सगळ्यात भ्रष्ट, माझी आपणास विनंती आहे, आपण जे सर्वजण ह्या ठिकाणी बसलेलो आहोत, आपण सर्वजण तिथूनच आलेलो आहोत, त्याच प्रणालीमधून आलेलो आहोत, त्याच व्यवस्थेमधून आलो आहोत. परंतु त्या व्यवस्थेवर असं इतक्या
गंभीर पद्धतीनं बोट ठेवण्यापेक्षा ती व्यवस्था सुधरवावी कशी याच्यावर आपण काम केलं पाहिजे असं मला वाटते. कारण ह्या देशातल्या शिक्षण प्रणालीनं इतके मोठे मोठे शास्त्रज्ञ, इतके मोठे मोठे नेते, इतकी मोठी कलाकार ह्या आपल्या देशाला दिलेले आहे, ज्यांनी जागतिक स्तरावर आपलं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या या आरोपामुळे आपल्या राज्यातले शिक्षक देखील त्या ठिकाणी बदनाम होऊ शकतात. भेंडे साहेब. माननीय सभापती महोदय, बोला. सत्यजित तांबे यांनी केलेल्या सूचनेचा थोडा पॉझिटिव्ह आपण विचार करावा की शिक्षण पद्धतीत किंवा शिक्षण व्यवस्थेमध्ये त्या कार्यालयात अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. ई ऑफिस प्रणाली अधिक कार्यक्षम करण्याकरता ठीक. माहिती खोटी असेल तर मंत्री महोदयांनी लाचलुचपत प्रतिबंध कायद्यामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या किती लोकांवर कारवाई चालू आहे, किती लोक सस्पेंड झालेत, किती लोकांची इन्क्वायरी चालू आहे, ती माहिती पटलावर ठेवावी. योगायोगानं लाचलुचपत खातं देखील माझ्याकडेच आहे, इंटेलिजन्सही खातं माझ्याकडेच आहे. त्याच्यामुळे मला प्रत्येक विभागामध्ये कुठं काय होते, कोण कोण काय करते याची विस्तृत माहिती सभापती महोदय मला देखील आहे. फक्त माझी विनंती एवढीच आहे की आपण सर्वजण इथे लोकांनी कशाकरता पाठवली आहे, आपली व्यवस्था, आपली प्रणाली अधिक मजबूत करण्याकरता. आपणच जर का ते बेकार आहे करत बसू, मग लोकांनी पाठवलं कशाला आपल्याला. आपण सर्वजण पोहोचलोच, आपल्या सूचनांचा निश्चितपणे त्या ठिकाणी स्वीकार करण्यात येईल. डिजिटायझेशन देखील आपण त्या ठिकाणी निश्चितपणे करू. परंतु माझी विनंती एवढीच होती की ही मांडताना ही जी व्यवस्था आहे, ह्या व्यवस्थेतूनच आपण सर्वजण त्या ठिकाणी पुढे आलो. माननीय सत्यजित तांबेजींनी मांडलेल्या ज्या सूचना आहे त्या जरा पॉझिटिव्हली आपण घेतल्या पाहिजे. याचं कारण असं की ई ऑफिस प्रणालीमध्ये अधिक सुधारणा करण्याची गरज आहे की नाही, तर नक्की गरज आहे. आणि ही अधिक कार्यक्षम करण्याची काही आपली योजना आहे का याचा विचार केला पाहिजे. दुसरं असं आत्ता आपण मंत्री महोदयांनी उल्लेख केला की लाचलुचपत खातं देखील माझ्याकडे आहे. आपण नक्की शिक्षण विभागात असलेला एकंदर गोंधळ याचा देखील विचार केला पाहिजे. आणि त्या अनुषंगाने शिक्षण विभागात जर असे झारीतले शुक्राचार्य असतील तर त्यांना देखील दुरुस्त करण्याकरता लाचलुचपत प्रतिबंधक त्या विभागाचा विचार करावा. आणि निश्चितपणे ही प्रणाली जी आहे ही अधिक सक्षम, अधिक प्रभावी करण्याची आपली काही योजना आहे का, या अनुषंगाने काही आपण विचार केला आहे का. सन्माननीय सदस्य संजय भेंडे साहेबांनी उपस्थित केलेला प्रश्न लक्षात घेता, भेंडे साहेब, आपण मोठ्या प्रमाणावर याचा वापर करतोय, परंतु अजून काही सुधारणा करणे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. निश्चितपणे त्या देखील आपण सुधारणा करू. दुसरा विषय आपण जे सांगितला की लाचलुचपत विभागात असलेले प्रकरण याचा तातडीनं आढावा मी स्वतः त्या ठिकाणी घेईल आणि ज्या ज्या प्रकरणामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.